राधे राधे यूट्यूब फॅमिली, कशात सगळं कुठं जायचं म्हटलं की कपाटात ठेवायला साड्याला जागा नाही आणि नेसायला मात्र एकही धड्या साडी नाही. कपाट उघडलं की सगळ्या साड्या आतुरतेनं माझ्या पायावर लोटांगण घेतात. फायनली साडी चूज केली आणि निघालो आम्ही बड्डे पार्टीला जाण्यासाठी. बड्डे होता आमच्या शंभूराजेंचा. शंभूराजा बड्डे ठेवला होता गायगावला. आता जायचं म्हटलं की रविवार सुट्टी असल्यामुळे सगळे मित्रपरिवार आम्ही गप्पा गोष्टी करत कर निघालो. तेवढ्यात माझ्या बाईला बाईकवर आली झोप. घरी माझ्या बाईला झोप म्हणून मागे आलं की बाई एवढी वैतागून टाकते मला. आणि आता कुठं जायचं म्हटलं की लगेच माझ्या बाईला झोप आली. मग पायता पायता आम्ही आलो गायगावला. गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. गणपती बाप्पा मोरया म्हटलं आणि बाप्पांकडे प्रार्थना केली की सुखात समाधानामध्ये 2026चं हे वर्ष जाऊ दे आणि तुझ्या कृपादृष्टी माझ्या घरच्यांवर आणि मुलांवर नेहमी असू दे. दर्शन वगैरे झालं की अंगणामध्ये मंदिरामध्ये मस्तपैकी बसून थोडा वेळ गप्पा गोष्टी केल्या आणि लगेच बड्डे बॉयपाशी गेलो होतो. बड्डे बॉयला विश केलं, गिफ्ट वगैरे आणले होते ते गिफ्ट दिले. बाबू मात्र खूप थकला होता कारण की सकाळपासून तो प्रत्येकाचे विश ऐकून आणि गिफ्ट वगैरे घेऊन बाबूला खूप कंटाळा आला होता. बाबू काही बोलण्याच्या त्याच्या मूडमध्ये नव्हता कारण की उत्सवमूर्ती याची थोडीशी मानपान तर घेणारच. मग काय लगेच बसलो जेवायला. लगेच जेवणाची पंगत सुरू होती. पाहू शकता पंक्तीने जेवण करण्याचा आनंदही खूप छान होता. छानपैकी आमच्या विदर्भामध्ये कोणताही कार्यक्रम असला की आलू वांग्याची भाजी आणि बिट्ट्या आणि रोडगे हा मेनू मात्र नक्की असतो. इकडं मस्तपैकी नणंदबाईनं आमच्या आईलाही बिट्टी वगैरे प्रेमाने खाऊ घातली. जेवण वगैरे झाले की इकडं स्वयंपाक सुरू होता आणि मागं शेतामध्ये छानपैकी असे स्प्रिंकलर लावले होते. एकदम शावरसारखी फिलिंग येत होती. लगेच सासूबाईनं आई आणि बाबांना दोघांना गिफ्ट वगैरे देऊन दिले. आम्ही आणि उत्सवमूर्ती शंभूराजेला मस्तपैकी एक छान फोटो फ्रेम त्याच्या बड्डेची दिली होती. ते झालं की लगेच मंदिरामध्ये पालखी आली होती. पालखीचा आवाज ऐकला की आम्ही लेकरं सगळे बाहेर गेलो होतो आणि पालखीचं दर्शन वगैरे घेतलं. खरंच खूप छान वाटलं. योगायोग कधी आपल्या आयुष्यामध्ये स्त्रीचं दर्शन म्हणजे कधी आणि कोणत्या वेळेस होईल काही सांगता येत नाही. दर्शन वगैरे घेतलं आणि लगेच आम्ही घरी निघालो जाण्यासाठी. असा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला नक्की सांगा. टाटा बाय.